हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? कशा आहात तुम्ही? मजेत? तर मग आज आपण सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री. केमिस्ट्री या विषयाचं एक पहिला चॅप्टर चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट हा पहिला जो काही चॅप्टर आहे हा आपण सुरू करणार आहोत. आता सॉलिड स्टेट जो काही टॉपिक आहे त्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन बघणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मॅटर बघा, मॅटरच्या 3 फिजिकल स्टेट असतात. 3 फिजिकल स्टेट. विच वन? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिडला जर हीट केलं तर त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं. लिक्विडला परत हीट केलं आपण तर त्याचं कन्व्हर्शन गॅसमध्ये होतं. जे काही गॅस पार्टिकल्स आहेत यांना जर आपण कुलिंग केलं तर कुलिंग केल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होतं आणि लिक्विडला परत कुलिंग केलं त्याचं पुन्हा सॉलिडमध्ये कन्व्हर्शन होतं. आता हे जे काही सॉलिड्स आहेत या सॉलिडचे अगेन 2 टाईप्स आहेत. सॉलिडचे किती टाईप्स आहेत? 2 टाईप्स. विच वन दे आर? ते आहेत, एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? अ होमोजिनस सॉलिड. असं सॉलिड, अ होमोजिनस सॉलिड इन विच the constituent particle like atom, ions or molecules are arranged in a definite repeating pattern throughout the solid is called crystalline solid. It's called as crystalline solid. यालाच काय म्हणायचं? क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय की जो काही सॉलिड आहे या सॉलिडचे जे काही कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आहेत हे कॉन्स्टिट्यूट पार्टिकल हे कसे आहेत? होमोजिनस, एकसारखे आहेत है ना. आणि ते होमोजिनस असून त्याची जी काही अरेंजमेंट आहे ही कशी आहे? रिपीटिंग टाईप आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. आणि रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि रिपीटिंग ते जे काही पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत? रिपीटिंग पॅटर्न सारखी त्याची अरेंजमेंट आहे. आणि त्याची एक्झाम्पल आहेत बघा, सोडियम क्लोराईड, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, KMnO4. हे काय आहेत? सर्व क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. आता अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? तर अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय असतात की त्याच्यामध्ये या अमॉर्फस सॉलिडमध्ये काय असतं की जे काही रिपीटिंग युनिट्स आहेत यांची अरेंजमेंट ही कशी असते? इरेग्युलर अरेंजमेंट असते थ्रूआउट द सॉलिड. आता इरेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळं असे जे काही सॉलिड्स आहेत त्याला अमॉर्फस सॉलिड असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अमॉर्फस सॉलिड. त्याचे एक्झाम्पल आहेत रबर, ग्लास, प्लास्टिक, टार. हे त्याचे अमॉर्फस सॉलिडचे झाले एक्झाम्पल. आता बघा इकडे हा जो काही सॉलिड आहे या सॉलिडचे 2 प्रकार सांगितले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड याचे 2 टाईप्स आहेत. आता हा जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे हाच आपल्या कामाचा आहे, म्हणजे याच्यावरच आपण काय करणार आहोत? अगेन डिटेल्स त्याची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. नंतर हा जो काही अमॉर्फस आहे ते अमॉर्फस सॉलिड सांगितलं तुम्हाला, रबर, प्लास्टिक, ग्लास, टार है ना. हे काय आहेत? अमॉर्फस सॉलिड्स आहेत. आता ओके, नेक्स्ट क्रिस्टलाइन सॉलिडचं अगेन त्याचे टाईप्स आहेत. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये अजून काय आहेत? त्याचे टाईप्स आहेत, म्हणजे 4 टाईप्स आहेत त्याचे. मोलिक्युलर सॉलिड्स, आयनिक सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स आणि कोव्हॅलंट सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये 4 टाईप्स येतात. कोणकोणते? मोलिक्युलर सॉलिड्स, आयनिक सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स अँड कोव्हॅलंट सॉलिड्स. आता मोलिक्युलर सॉलिडमध्ये सुद्धा अगेन 3 टाईप्स येतात. परत त्याच्यामध्ये किती आहेत? 3 टाईप्स आहेत. मोलिक्युलर सॉलिडमधला पहिला जो काही सॉलिड आहे तो आहे पोलार मोलिक्युलर सॉलिड. कोणता आहे? पोलार मोलिक्युलर सॉलिड. हा जो काही पोलार मोलिक्युलर सॉलिड आहे तर याचे एक्झाम्पल आहेत HCl, SO2. हे असे याचे एक्झाम्पल आहेत. तर हे जे काही पोलार मोलिक्युलर सॉलिड आहे की या सॉलिडमध्ये काय असतं की जे काही HCl म्हणजे सोडियम क्लोराईड याच्यामध्ये
काय असते, पोलॅरिटी असते. या सॉलिडमध्ये काय असते, पोलॅरिटी असते. आणि मग हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हायड्रोजन क्लोराईड आणि सल्फर डायऑक्साईड्स, तर हे जे काही सॉलिड्स आहेत तर याला पोलॅरिटी असल्यामुळं पोलार सॉलिड असं म्हणतात. आणि हे कसे असतात, सॉफ्ट असतात. आणि याचा जो काही मेल्टिंग पॉईंट आहे हा नॉन पोलार मॉलिक्युलर जे सॉलिड्स आहेत त्याच्यापेक्षा थोडासा हाय असतो. याचा जो काही मेल्टिंग पॉईंट आहे हे सॉफ्ट असतात, परंतु नॉन पोलार जे मॉलिक्युल्स आहेत, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत त्याच्यापेक्षा थोडासा हाय याचा काय असतो, मेल्टिंग पॉईंट असतो. आता त्याच्यानंतर समोरचं जो काय आहे तर ते समोरचं दुसरं आहे, हे झाले पोलार आणि दुसरे आहेत नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. याच्यामध्ये जे आहेत नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड जे आहे याच्यामध्ये डायटॉमिक मॉलिक्युल जेवढे आहेत ते सर्व याच्यामध्ये येतात. म्हणजे हायड्रोजन, क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन्स. त्याच्यामध्ये पोलॅरिटी नसते. पोलॅरिटी जे असते किंवा डायपोल मोमेंट जे असते याच्यामध्ये 0 असते. आणि हे जे काही एलिमेंट्स आहेत तर याचा कसं आहे, मेल्टिंग पॉईंट लो आहे है ना. याच्यामध्ये जे काही मेल्टिंग पॉईंट आहे तो याचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, लो असतो. ओके. नंतर थर्ड टाइप्स आहे या मॉलिक्युलर सॉलिडचा, तो आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. कोणता, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. आणि त्याची एक्झाम्पल आहेत H2O, NH3. बघा याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा H2O मध्ये काय असते, हायड्रोजन ऑक्सिजन बॉन्डिंग असते. तर एक हायड्रोजन हा 2 ऑक्सिजनला अटॅच होतो. म्हणजे कसा होते ते बघा, हा एक H2O मॉलिक्युल आहे, दुसरा जो काही H2O मॉलिक्युल असेल तर दुसऱ्या H2O मॉलिक्युलचा हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत अटॅच होतो. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत किंवा जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स आहेत, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, याच्यापासून जे काही कंपाऊंड्स बनतात हे सगळे कंपाऊंड हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स असतात. अमोनिया इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन बॉन्डेड कंपाऊंड. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. त्यामुळे अनेक मॉलिक्युल एकमेकाला अटॅच होतात. आणि दॅट्स वाय दिस इज द बेस्ट रिझन द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन वॉटर है ना. दॅट्स वाय काय होतं, हा आईस जो आहे हा वॉटरवर काय होतो, फ्लोट होतो. आईस वॉटरवर फ्लोट का होतो, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते है ना. हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्युलर सॉलिड असल्यामुळे त्याच्यामध्ये डेन्सिटी, त्याची जी काही बॉन्ड अँगल्स आहेत त्या बॉन्ड अँगल्समुळे काय होते, त्याची जी पॅकिंग असते त्याच्यामध्ये डिस्टन्स राहतो आणि त्याची डेन्सिटी कमी राहते. दॅट्स वाय आईसची डेन्सिटी कमी आहे, म्हणून आईस हा पाण्यावर काय होतो, फ्लोट होतो. ओके. नेक्स्ट आयनिक सॉलिड्स. आता हे जे काही आयनिक सॉलिड्स आहेत त्या आयनिक सॉलिडमध्ये जे काही आयन्स असतात हे 2 प्रकारचे आयन्स असतात, एक प्लस आणि एक मायनस. तर प्लस आयन जे आहेत हे प्लस आयन हे स्मॉल आयन्स असतात. प्लस आयन्स कसे असतात, स्मॉल आयन्स असतात, याला कॅटायन्स असं म्हणतात. आणि मायनस आयन जे हे बिग असतात तर याला काय म्हणतात, अनायन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर NaCl कंपाऊंड बघितला तर NaCl हा काय आहे, आयनिक सॉलिड आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही फोर्स असतो तो फोर्स म्हणजेच काय असतो, फोर्स ऑफ आयनिक फोर्स असतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, आयनिक बॉन्ड त्याच्यामध्ये त्या फोर्समुळे तयार होतो. अँड दॅट्स वाय वी मे से दॅट आयनिक सॉलिड्स. आणि त्याला म्हणूनच म्हणतात आयनिक सॉलिड. ओके. नेक्स्ट मेटॅलिक सॉलिड्स. आता मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय, की जे काही मेटल्स आहेत या मेटल्समध्ये या मेटलमध्ये जी काही मेटल बॉन्डिंग असते त्यामध्ये एक मेटॅलिक बॉन्ड असतो. आणि अशा पद्धतीची काही मेटॅलिक बॉन्डिंग असते किंवा मेटलमध्ये आपल्याला दिसून येते की त्याच्यामध्ये काय असतात, त्याची पॅकिंग कशी असते, सगळे मेटलचे पॉझिटिव्ह चार्ज हे काय असतात, कम क्लोज टू इच अदर. आणि त्याचे इलेक्ट्रॉन जे आहेत या इलेक्ट्रॉनचं जे काही जे फ्री इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये मेटॅलिक सॉलिडमध्ये, आणि ते इलेक्ट्रॉन काय असतात, फ्लोट ऑन द टॉप दी सॉलिड. ते वरी फ्लोट होतात. त्याच्यावरती फ्लोट झाल्यामुळे काय होतं, त्यांना एक शायनी सरफेस येतो. दॅट्स वाय मेटॅलिक सॉलिड हॅव्हिंग अ शायनी सरफेस. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग असते बिकॉज दे प्रेझेंट्स अ सी ऑफ इलेक्ट्रॉन है ना. दॅट्स वाय मेटॅलिक सॉलिड शाईन अँड डक्टाईल अँड मेलेबिलिटी इज देअर.
त्यामुळे त्याचं आपण काय करतो, त्याच्यापासून आपण त्याची तार बनवू शकतो, त्यापासून त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचा शेप त्याचा चेंज करू शकतो, त्याला ठोकून त्याचा पत्रा बनवता येते. हे असतात मेटलिक सॉलिड्स. आता कोव्हॅलंट सॉलिड म्हणजे काय, तर जे नॉन मेटल्स आहेत है ना, या नॉन मेटल ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होते आणि त्याच्यापासून जे काय तयार होतात सॉलिड्स, अशा सॉलिड्सला कोव्हॅलंट सॉलिड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल कार्बनचे काही ॲलोट्रॉप्स आहेत, एक आहे डायमंड, नंतर ग्राफाईट, नंतर ब्लॅकनिस्टर्स, हे सगळे ग्राफाईट आणि डायमंडचे जे काही ॲलोट्रॉप्स आहेत, तर हे डायमंड वगैरे हे सगळे कोव्हॅलंट सॉलिडमध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड इज देअर, सो दॅट पर्टिक्युलर सॉलिड इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट सॉलिड. त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो म्हणून अशा पर्टिक्युलर सॉलिडला काय म्हणतात, कोव्हॅलंट सॉलिड. इट्स ओके, ऑल ऑफ यू गॉट ऑल द कन्सेप्ट. म्हणजे लक्षात आलं का सर्व? हे कोव्हॅलंट सॉलिड कोणाला म्हणायचं, मेटलिक सॉलिड कोणाला म्हणायचं, आयनिक सॉलिड आणि मोलिक्युलर सॉलिड. नेक्स्ट, now we see the difference between crystalline solid and amorphous solid. आपण आता बघणार आहोत की क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड याच्यामधला फरक, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तुम्हाला असा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो की डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड फॉर 2 or 3 मार्क्स. तुम्हाला 2 किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इन द एक्झाम. आता बघा, हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि अमॉर्फस सॉलिड आहे याच्यामधला आपण 1 by 1 बघणार आहोत डिफरन्स. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. पहिला याच्यामधला डिफरन्स आहे, दे हॅव डेफिनेट कॅरेक्टरिस्टिक्स जॉमेट्रिकल शेप. कोणाचे असतात? क्रिस्टलाइन सॉलिडचा डेफिनेट आणि कॅरेक्टरिस्टिक जॉमेट्रिकल शेप असतो. कोणाला? क्रिस्टलाइन सॉलिडला. डेफिनेट, इन शॉर्ट लिहिणार मी इथं, डेफिनेट जॉमेट्रिकल अँड कॅरेक्टरिस्टिक सेफ. तर इकडे कशी असते याची जॉमेट्री अमॉर्फसची, अमॉर्फस मध्ये द्यावं लागेल आपल्याला. अमॉर्फस सॉलिड दे हॅव नॉट डेफिनेट जॉमेट्री. इट मीन्स दॅट अमॉर्फस सॉलिड हॅव्हिंग इरेग्युलर शेप. तुम्ही जर क्रिस्टलाइन सॉलिड जर बघितलं, त्याला जर तुम्ही शार्प टूलने कट केलं, व्हेन यू कट दॅट क्रिस्टलाइन सॉलिड बाय द शार्प टूल, इफ यू गॉट, मग तुम्हाला त्याच्यापासून मिळतील 2 तुकडे असे की त्यांना स्पेसिफिक असा शेप असेल. देन यू गॉट अ पर्टिक्युलर शेप और जॉमेट्रिकल शेप हॅव्हिंग अनदर piece or another solid. But when you cut amorphous solid in 2 pieces, then you find that तुम्हाला असं दिसून येईल त्याच्यामधून की दुसरा जो काही तुकडा आहे, ज्यावेळेस तुम्ही ती चाकूने किंवा एखाद्या शार्प टूलने जर हा अमॉर्फस सॉलिड जर तुम्ही कट केला, तर पहिला तुकडा आणि दुसरा तुकडा हे आयडेंटिकल नसतील. हां ना, फर्स्ट पीस अँड अनदर कटिंग पीस दॅट इज नॉट आयडेंटिकल बिकॉज अमॉर्फस सॉलिड हॅव्हिंग इरेग्युलर शेप. का असते त्याचा इरेग्युलर शेप असतो. आपण आपल्या घरी बघितलं असेल की तुम्ही शुगर किती ग्राइंड केली, किती तुम्ही ग्राइंड केली, स्मूथ करण्याचा प्रयत्न केला, पण शुगर कधीही जर बघितली तर ती कशी असते, हाताला कशी लागते, तुमच्या खरबडीत लागते, हो की नाही. याचा अर्थ काय असतो, त्याला एक शार्प एजेस असतात. कोणाला? क्रिस्टलाइन सॉलिडला. तसं अमॉर्फस सॉलिडला शार्प एजेस नसतात बिकॉज दे हॅव नॉट अ परफेक्ट शेप. सेकंड डिफरन्स आहे crystalline solid have long range order of regular pattern arrangement of constituent particles. याच्यामधले जे काही constituent particles असतात इथे याची अरेंजमेंट कशी असते? लॉंग रेंज अरेंजमेंट असते. लॉंग रेंज अरेंजमेंट ऑफ
arrangement of constituent particles तर इकडे कशा असते बघा, अमरपस सॉलिडचे जे काही पार्टिकल्स असतात तर त्याची जी काही अरेंजमेंट असते तर ती कशी असते, शॉर्ट रेंज अरेंजमेंट असते. शॉर्ट रेंज अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स. अलग लक्षात. हे जे काही समजा फॉर एक्झाम्पल हा अमरपस सॉलिड आहे, हा कोणता आहे, अमरपस सॉलिड. याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आहेत हे असे कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आहेत बघा. तर हे जे काही कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आहेत तर याची जी काही अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट कशी असते, शॉर्ट रेंज असते. म्हणजे ए बी सी डी ई बी सी ए डी ए, म्हणजे इथे कुठेच आपल्याला काय असते, त्याची जी अरेंजमेंट काय असते, रेग्युलर अरेंजमेंट दिसून येत नाही आणि ती शॉर्ट रेंज असते. फक्त थोडीशीच पुढे गेल्यानंतर वेगळं पुढची अरेंजमेंट कशी असते, वेगळी असते. अजून पुढे गेलं तर अजून वेगळी असते. म्हणजे कॉन्स्टिट्यूट पार्टिकल जे असतात हे सगळे कसे असतात, डिफरंट पार्टिकल दिसून येतात आपल्याला. आणि इकडे कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट असते आणि लॉंग रेंज अरेंजमेंट असते. ए ए ए ए ए अशा पद्धतीची रेग्युलर अरेंजमेंट. खाली जर जासाल तुम्ही तर सुद्धा तुम्हाला ए ए दिसून येईल. नंतर बी 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 अशा प्रकारचे अरेंजमेंट जे असते ते कसे असते, लॉंग रेंज अरेंजमेंट दिसून येते. नंतर हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत या क्रिस्टलाइन सॉलिडला काय म्हणतात, ट्रू सॉलिड म्हणतात. याला काय म्हणतात, ट्रू सॉलिड म्हणतात. तर याला काय म्हणतात, अमरपस सॉलिडला शुडो सॉलिड्स. काय म्हणतात, शुडो सॉलिड्स. तर याला ट्रू सॉलिड म्हणायचं काय की खरंच हे याचं त्याला परफेक्टली अरेंजमेंट आहे थ्रू आउट द सॉलिड आणि त्याला रेग्युलर जॉमेट्री आहे, कॅरेक्टरिस्टिक शेप आहे त्याला. आणि इकडे तशा पद्धतीचा कॅरेक्टरिस्टिक रेग्युलर अरेंजमेंट नाही आहे आणि तसा इरेग्युलर शेप आहे आणि रेग्युलर अरेंजमेंट नाही आहे. कॉन्स्टिट्यूट पार्टिकल हे शॉर्ट रेंज आहे. त्यामुळं हा जो काही सॉलिड आहे तर हा शुडो सॉलिड आहे. अँड दॅट्स वाय वी मस्ट से दॅट अमरपस सॉलिड इज अ सुपर कूल लिक्विड. काय तो, एक सुपर कूल लिक्विड आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जे काही हॉस्पिटलच्या विंडोचे जे काही ग्लास आहेत ते ग्लास आहे ना, बॉटम साईडला कसे असतात, जाड असतात आणि टॉप साईडला जर बघितलं ते तर थिन दिसून येतात. का असं होतं, तर काय होतं, जे काही लिक्विड जे आहे, ग्लास हे लिक्विड आहे आणि ते टॉप टू बॉटम काय होतं, असं ते तसं मूव्ह होतं आणि बॉटमला त्याचं थिकनेस वाढवतं. लक्षात, ऑल ऑफ यू. नेक्स्ट, हे जे काही क्रिस्टलाइन कंपाऊंड आहेत किंवा क्रिस्टलाइन सॉलिड आहेत यांचा जो काही मेल्टिंग पॉईंट आहे हा शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. तर अमरपस सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत यांच्यामध्ये ॲनिसोट्रॉपिक नेचर असतं. क्रिस्टलाइन सॉलिडचं नेचर कसं असतं, ॲनिसोट्रॉपिक नेचर असतं. तर अमरपस सॉलिड जे आहेत या अमरपस सॉलिडचं आयसोट्रॉपिक इन नेचर असतं. आता क्रिस्टलाइन सॉलिडचं ॲनिसोट्रॉपिक नेचर म्हणजे काय, तर ॲनिसोट्रॉपिक नेचर म्हणजे काय की हा जो काही सॉलिड आहे क्रिस्टलाइन सॉलिड, कोणता, क्रिस्टलाइन सॉलिड, कोणता इफेक्ट दाखवतो तो, ॲनिसोट्रॉपिक. म्हणजे तुम्ही जर असा क्रिस्टलाइन सॉलिडच्या, हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे तर याच्या कोणत्या डायरेक्शनला गेले, या डायरेक्शनला गेले तर तुम्हाला इकडे वेगळी फिजिकल प्रॉपर्टी दिसेल. या डायरेक्शनला गेले तुम्हाला इकडे सुद्धा एक वेगळी फिजिकल प्रॉपर्टी दिसेल. तुम्ही या डायरेक्शनला गेले तर तुम्हाला इकडे सुद्धा एक वेगळी फिजिकल प्रॉपर्टी दिसून येईल. म्हणजे ऑल द डायरेक्शन शोज द डिफरंट टाइप ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इन क्रिस्टलाइन सॉलिड. सो दॅट्स क्रिस्टलाइन सॉलिड कॉल्ड ॲज, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपिक. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे, ॲनिसोट्रॉपिक आहे. किंवा हे जे काही नेचर आहे हे कोणतं नेचर आहे, ॲनिसोट्रॉपिक नेचर. कोणाचं असते ते, क्रिस्टलाइन सॉलिडचं असते. तर इकडे कसं आहे, तुम्ही अमरपस सॉलिड आहे हा, या अमरपस सॉलिडच्या कोणत्याही डायरेक्शनला जा, गो एनी डायरेक्शन,
तर तुम्हाला या अमरपथ सॉलिडमध्ये कोणत्या जरी साईडला गेलं तर त्याची जी काही फिजिकल प्रॉपर्टी असेल ऑल साईडला कशी असेल सारखीच दिसून येईल. त्यामुळे हा जो काही इफेक्ट आहे अमरपथ सॉलिडचा तर तो आहे आयसोट्रॉपिक. म्हणून या अमरपथ सॉलिडला काय म्हणतात आयसोट्रॉपिक नेचर. म्हणून याचं कसं नेचर असतं आयसोट्रॉपिक नेचर असतं. आणि हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात तर यांना काय असते याचं जे काही फ्युजन आहे ते डेफिनेट हीट रिक्वायर फॉर द फ्युजन. दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. त्यांना डेफिनेट हीट लागते. तर इकडे जे काही आपले अमरपथ सॉलिड्स आहेत तर अमरपथ सॉलिड दे डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. अमरपथ सॉलिड जे आहेत ते त्यांना हीट जी असते फ्युजनसाठी अशी डेफिनेट हीट लागत नाही. ओके. सर्व मित्रांना जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू.